नमस्कार मंडळी, आता आम्ही जीवदानीहून विरारवरून नालासोपारा वेशला चाललो आहोत, वाघोळीला बाळूमामाच्या मंदिरात। तिकडे गेल्यावर आम्ही पहिले तिथे शनी मंदिर पण आहे बाजूलाच, तिथे देवाच्या पाया पडलो। तिथून बाहेर पडल्यावर आम्ही आजूबाजूचा परिसर फिरलो। तिथे काचेच्या ग्लासामधून दिवे आहेत ना, ते दोन्ही साईडला होते। असे सगळे काचेच्या ग्लासामधले दिवे आहेत। आणि बाजूलाही असं तळ आहे वाटतं। मग तिथून बाहेर पडल्यावर आम्ही बाळूमामाच्या मंदिरात गेलो। तिथेच बाजूला आहे, बाजूला सगळे हे झुळे वगैरे आहेत, सगळी माणसं भरपूर होती झुळ्यात बसलेली। आणि हे जेवणाचं आहे वाटतं। पाऊस होता खूप, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त फिरलो नाही। हे बाळूमामाचं मंदिर आहे। तिथे खूप आईस्पाईस जागा आहे। मग आम्ही पाया वगैरे पडलो। मग आम्हाला प्रसाद देण्यात आली। अगोदर कपाळाला भंडारा लावलं। छान मंदिर आहे। आम्ही मग थोडा वेळ थांबलो आणि मग नंतर बाहेर पडलो। पाऊस खूप होता, त्याच्यामुळे आम्ही लवकर बाहेर पडलो। आणि बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या साईडलाच बस आहे स्टेशनला जायला। नालासोपारा वेस्टवरून पण बस आहे वाघोळीला जायला बाळूमामाच्या मंदिरात। अशा प्रकारे आमचं बाळूमामाचं दर्शन झालं आणि जीवदानी मातेचं पण झालं। तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका। आता व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद।